हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन मधला कोणता एक्सरसाइज चालू आहे. एक्सरसाइज नंबर दॅट इज 1.3 चालू आहे. ठीक आहे. आणि 1.3 मध्ये अप टू क्वेश्चन नंबर 3 पर्यंत ऑल झालेला आहे. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 पर्यंत पण झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊ शकता, तिथून माझे सगळे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. ठीक आहे. म्हणजे 12th स्टँडर्डचा मी पूर्ण ओव्हरऑल सिलेबस कव्हर केलेला आहे. पण मी परत काय शिकवतोय, कारण नाही का जी काही गेल्या वर्षी जी क्वालिटी होती ती थोडी लो होती. ठीक आहे. पण आजची जी क्वालिटी आहे ती थोडी जरा हाय आहे. सो म्हणून मी हे परत रिपीट शिकवतोय, जेणेकरून तुम्हाला आवाज पण येईल व्यवस्थित आणि तुम्हाला क्लिअर पण दिसेल. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन नंबर 5 पासून जर स्टार्ट केलं मी, तर तुम्हाला पहिलं प्रिव्हियस क्वेश्चन म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओचे तुम्हाला बेसलाईन यायला पाहिजे. समजते का? तुम्हाला जर डिफरन्शिएशनचे जर फॉर्म्युले येत असतील व्यवस्थित आणि डिफरन्शिएशनचे जर तुम्हाला ट्रिगोनोमेट्रीचे जर फॉर्म्युले येत असतील, तर तुम्हाला मी नक्की सांगतो की 100% तुम्हाला डिफरन्शिएशन हा चॅप्टर पूर्ण येणार. ठीक आहे. स्टार्टिंग पासून बघा नाही का, स्टार्टिंग पासून जे काही लिंक बघत असतील ना, त्यांना हे नक्की येणार. ठीक आहे. आणि कोणाला दुसऱ्या टॉपिकची लिंक पाहिजे असेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथून तुम्ही लिंक घेऊ शकता. आणि व्हॉट्सअप लिंकला पण तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तिथं लिंक आहे, क्लिक करा, डायरेक्ट मेसेज करू शकता. ठीक आहे. चला स्टार्ट करतो, जास्त बडबड नाही करत. चला बघा कितवा क्वेश्चन चालू आहे. क्वेश्चन नंबर 4 मधला 5th वाला. बघा क्वेश्चन काय विचारलाय, शो दॅट dy बाय dx इक्वल टू y बाय x. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये पूर्ण म्हणजे क्वेश्चनचा आन्सर माझं काय यायला पाहिजे, y बाय x यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बेसलाईन माहिती पाहिजे, सांगेल तुम्हाला साइड बाय साइड. ठीक आहे. बघा cos इनवर्स ऑफ दिस फंक्शन इक्वल टू tan इनवर्स ऑफ a. tan इनवर्स ऑफ a दिस इज अ कॉन्स्टंट टर्म. सो काय करणार, मग इथं cos इनवर्स आहे, तिकडे गेला काय होणार, cos होणार. ठीक आहे. मग राहिलं काय इथं फक्त 7x⁴ प्लस 5y⁴ 5y⁴. इथं काय ना 7x⁴ मायनस 5y⁴ इक्वल टू हे cos इनवर्स आहे, तिकडे गेला काय होणार, दॅट इज cos होणार. ठीक आहे. इथे येणार cos ऑफ दिस फंक्शन tan इनवर्स ऑफ a. बघा हे पूर्ण टर्म हे फंक्शन आहे का कॉन्स्टंट आहे. बघा आतमध्ये a आहे, सो a इज अ कॉन्स्टंट टर्म. सो दिस टर्म इज अ कॉन्स्टंट. सो ओव्हरऑल दिस परफॉर्मन्स म्हणजे पूर्ण काय असणार, मग दिस ऑल्सो कॉन्स्टंट टर्म. सो म्हणजे ही पूर्ण काय आहे, कॉन्स्टंट टर्म. सो मी ह्याला असं लिहू शकतो का, के हा लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे ह्या टर्मला मी के लिहू शकतो. ओके. आता बघा हे डिवाइडला तिकडे गेला काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो के फक्त के असणार तिथं. ठीक आहे. सो तिकडे गेला मल्टिप्लाय. सो इथे काय होणार मग 7x⁴ प्लस 5y⁴ इक्वल टू के फक्त के राहणार आणि हे तिकडे मल्टिप्लाय. सो दॅट इज 7x⁴ मायनस 5y⁴. ठीक आहे. मग आता के ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. ठीक आहे. चला करूया व्यवस्थित. 7x⁴ प्लस 5y⁴ इक्वल टू के ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 7k⁴ मायनस के ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो काय 5k आणि y⁴. ठीक आहे. ही टर्म आहे ना. मग आता एक काम करा, y ची टर्म एका साईडला घ्या आणि x ची टर्म एका साईडला. सो मी काय करतो बघा, ही y ची टर्म आहे ना, सो इकडे घेतो आणि ही टर्म इकडे घेतो. सो काय होणार मग, नीट बघा, नीट लक्ष द्या. सो इथे हे इकडे आलं काय होणार, मायनस मध्ये. सो इकडे आलं प्लस 5ky⁴ ही टर्म ऍज इट इज प्लस 5y⁴ इक्वल टू बघा 7kx⁴ ऍज इट इज 7kx⁴ ऍज इट इज. हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. सो मायनस 7x⁴. ठीक आहे. मग आता काय करू शकतो मी, के कॉमन काढू शकतो, नाही x कॉमन काढू शकतो मी. ओके. x आणि 7 कॉमन काढू शकतो. ओके. आणि इथं काय करू शकतो मी, इथं 5 कॉमन काढू शकतो आणि y⁴ मी कॉमन काढू शकतो. ठीक आहे. काढतो. बघा आता काय काय आहे ना, बघा नीट लक्ष द्या व्यवस्थित. ना ते एक काम करतो, फक्त y⁴ कॉमन काढतो. ओके. काय करतोय मी, फक्त y⁴ मी कॉमन काढतो आणि इथे x⁴ कॉमन काढतोय. ओके. सो काय येणार मग इथं y⁴ 5 तसंच ठेवतो मी 5k प्लस बघा y⁴ मी बाहेर काढणार. सो फक्त 5 राहणार. ठीक आहे. ज्यांना 5 काढायचे त्यांनी काढू शकता, पण नंतर परत तिकडेच न्यावं लागतं, म्हणून मी तसंच ठेवलंय. ठीक आहे. सो इथं काय काढणार, x⁴ कॉमन काढतो. राहिलं काय मग 7k राहणार
आणि -7 राहणार. ठीक आहे, मग एक काम करा, हे मल्टिप्लाय आहे सो हे तिकडे गेल्यावर डिवाइड आणि ही टर्म मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड. सो राहणार काय मग इथं राहणार y4 अपॉन हे बघा हे इथं आला x4 इक्वल टू काय राहणार मग हे तिकडे डिवाइड जाणार. सो इथे येणार 7k -7 अपॉन हे 5k -5. ओके, नीट लक्ष द्या व्यवस्थित. सो बघा हे पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. ओके, हे लक्षात राहू दे, हे पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. सो इथं y4 आहे, इथं x4 आहे. मग टेकिंग फोर्थ रूट काय बोललो मी, टेकिंग फोर्थ रूट, फोर्थ पॉवर नाही बोललो मी. फोर्थ पॉवर घेतलं तर काय होणार, फोर्थ पॉवर घेतलं तर 4 4 16 होणार. तसं नाही करायचं, फोर्थ रूट. सो काय करणार मग फोर्थ रूट घेत असताना नाही का बघा हे बघा हे असं आहे फोर्थ रूट. सो x4. सो हे आणि हे कॅन्सल होणार, फक्त राहिलं x. समजतंय का मी काय म्हणतोय, फोर्थ रूट आहे. ठीक आहे, टेकिंग फोर्थ रूट ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम बघा हे फोर्थ रूट कॅन्सल होऊन जाणार. सो दॅट इज y/x राहणार. आणि इथं फोर्थ रूट कसा लागणार आहे, 7k -7 अपॉन 5k -5 दॅट इज 1/4. ओके, हे असं आहे. मग आता डिफरन्शिएट करा. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो दॅट टाइम बघा u/v चा रूल अप्लाय करावा लागेल, u/v चा रूल. सो इकडे काय ना हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतं 0 येतो. सो इथं 0 येणार आणि हे u/v ने सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर मी इकडे सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे ना, आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय, हे कॉन्स्टंट आहे तिकडे 0 येणार. ठीक आहे, पण इथं u/v फंक्शन अपॉन फंक्शन आहे. सो दॅट टाइम कोणता फॉर्म्युला यूज करणार, बघा हा वाला u/v चा डिफरन्शिएट काय तर आहे. जर वर पण फंक्शन आहे आणि खाली पण फंक्शन आहे, सो काय करणार v ऍज इट इज ठेवणार. काय करणार, हे खालची टर्म मी ऍज इट इज ठेवणार. सो मी x ऍज इट इज ठेवतो. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढणार. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y काढायचं, हे वरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ y. सो y चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, dy/dx. काय येतं, dy/dx. सो मायनस आता u तसाच ठेवा, वरची टर्म ऍज इट इज. सो y ऍज इट इज ठेवा. सो मायनस y ऍज इट इज. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढा, डेरिव्हेटिव्ह ऑफ v. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, x चा काढा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x बघा ना dx/dx. सो आन्सर येतो 1, पण मी ते लिहू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतं. सो मी डायरेक्ट लिहू शकतो इथं 1 येते म्हणून. ठीक आहे, अपॉन बघा अपॉन v² असतो याचा स्क्वेअर. सो x चा स्क्वेअर. ठीक आहे, हे रूल असं अप्लाय करायचं असते, हे लक्षात राहू दे तुमच्या. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट काय आहे, हा इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट आहे, हे ऑल कॉन्स्टंट आहे. सो दॅट टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. सो इथे येणार 0. ओके, x² डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. सो x² इंटू 0 येणार. ठीक आहे, मला राहिलं काय फक्त, दॅट इज x dy/dx मायनस y इक्वल टू 0. हे तिकडे गेल्यावर 0 होणार. ठीक आहे, मायनस y तिकडे गेला प्लस y, dy/dx इक्वल टू y. ठीक आहे, x मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड. सो इथे ना dy/dx इक्वल टू y/x. ठीक आहे, ह्याच्यात किती क्वेश्चन आहेत, 1 मिनिट बघू दे मला. दॅट इज नियर अबाउट 8 क्वेश्चन आहेत. मग 8 क्वेश्चन तुम्हाला असंच करायचे. ठीक आहे, मी तुम्हाला एक पण क्वेश्चन स्किप केलेला नाहीये डिफरन्शिएशनचा. तुम्ही बघत असताना प्लेलिस्ट मध्ये जावा, 1 to एंड पर्यंत बघा. जे 1 पण नाही का फर्स्ट पासून एंड पर्यंत बघत असतील ना, त्यांना मी 100% सांगतो तुम्हाला डिफरन्शिएशन नक्की येणार. ठीक आहे, नंतर तुम्ही माझंच नाव काढणार, अरे हा बरोबर शिकवतात ते. ठीक आहे, म्हणून सांगते स्टार्टिंग पासून बघा. ठीक आहे ना, क्वेश्चन नंबर 6 बघा. 6 पण तसंच करायचं आहे, फक्त बघा काय काय येतं. ठीक आहे, इथे लॉग आहे. ठीक आहे, लॉग तिकडे नेऊ शकतो का मी, तसं नाही करू शकत मी. लॉग तिकडे नेऊ शकतो का मी, नाही नेऊ शकत. कारण असा रूल आहे का लॉग तिकडे नेल्यावर लॉग इनवर्स होईल, असा रूल आहे
नाहीये. पण हा लॉग मी कॅन्सल करू शकतो. कसं कॅन्सल करणार बघा, जर समजा लॉग एक्स आहे आणि इकडे कॉन्स्टंट आहे, जर समजा लॉग एक्स आहे, सो लॉग एक्स इक्वल टू कॉन्स्टंट टर्म दॅट इज ए. ओके, जर मला लॉग घालवायचा असेल तर त्याचा बेसला ई असतो. काय असतो? लॉग एक्स टू दी बेस ई असतो तिथं. ठीक आहे, मग काय करणार, लॉग काढून टाकणार मी आणि ई इकडे नेणार आणि पॉवर म्हणजे जे काही कॉन्स्टंट आहे त्या ईच्या पॉवरला जाणार. ठीक आहे, हा लॉग रूल आहे. ओके, चला बघा आता पुढे काय करणार. सो दॅट इज इथे येणार बघा, इथं ई असतो, सो इथे राहणार फक्त हे अँगल राहणार. सो दॅट इज एक्स रेस टू 20 मायनस वाय रेस टू 20 अपॉन 20 वाय रेस टू 20. ठीक आहे, इक्वल टू हे ई इकडे जाणार ई रेस टू 20. सो ई रेस टू 20 इज अ कॉन्स्टंट टर्म. समजते का? हे ई रेस टू एक्स आहे का? नाहीये, पण ई रेस टू 20 आहे. सो ते काय आलं? कॉन्स्टंट टर्म. सो दॅट इज वी कॅन से हिअर के. ओके, हे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. सो इथे काय काय येणार मग? सो इथे येणार एक्स रेस टू 20 मायनस वाय रेस टू 20 ऍज इट इज. हे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. सो दॅट इज के ब्रॅकेट मध्ये ही व्हॅल्यू येणार एक्स रेस टू 20 प्लस वाय रेस टू 20. ठीक आहे, चला के ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो इथे येणार एक्स रेस टू 20 मायनस वाय रेस टू 20 इक्वल टू, चला इथं मल्टिप्लाय करा, के एक्स रेस टू 20 प्लस के वाय रेस टू 20. ठीक आहे, वाय रेस टू ची टर्म एका साईडला करा आणि एक्स रेस टू 20 एका साईडला करा. सो एक काम करतो मी बघा, काय करू, ही टर्म तिकडे नेतो वायची टर्म, बघा वायची टर्म तिकडं, एक्सची टर्म इकडं. सो काय होणार मग एक्स रेस टू 20. ओके, हे इकडं आणा, सो मायनस के एक्स रेस टू 20. ओके, हे फक्त इकडे आणलं आणि हे तिकडे न्या. सो इथं काय होणार के वाय रेस टू 20. ही टर्म ऍज इट इज, मायनस मध्ये तिकडे गेला प्लस, प्लस वाय रेस टू 20. ठीक आहे, हे तिकडे गेला प्लस झालं. मग आता काय करताय, ह्याच्यातून वाय रेस टू 20 कॉमन, ह्याच्यातून एक्स रेस टू 20 कॉमन. सो दॅट टाइम एक्स रेस टू 20 कॉमन. सो कॉमन काढत असताना इथं 1 राहणार, इथं मायनस के राहणार. ठीक आहे, 1 मायनस के. ठीक आहे, एवढं तर कॉमन काढू शकता कारण तुम्ही 12th स्टँडर्डला आहे. ठीक आहे, मग एवढं डीप मध्ये जायची गरज नाही मला. y raised to 20 common, so y raised to 20 common, so that time k plus 1, k plus 1. ठीक आहे, मग आता मी काय करतो बघा, हे इथं मल्टिप्लाय आहे, सो तिकडे आल्यावर डिवाइड, कारण मला y वर पाहिजे ना. सो मी जर y खाली घेतला तर माझा आन्सर येणार नाही तिथं. ठीक आहे, समजते का? म्हणून y raised to 20 हे न्यूमरेटरलाच ठेवतो, म्हणून हे टर्म तिकडे नेतो आणि ही टर्म इकडे आणला. सो काय होणार मग 1 मायनस के अपॉन हे इकडे आणा 1 प्लस के. ठीक आहे, मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो y रेस टू 20 हे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड, x रेस टू 20. ठीक आहे, मग आता 20th रूट काय करणार, जर मला 20 कॅन्सल करायचं असेल तर मी 20 पॉवर नाही घेणार, 20th रूट ऑफ दिस इक्वेशन. सो काय येणार मग 20th रूट घेतो. सो इथे येणार 1 मायनस के 1 प्लस के. ओके, रेस टू 1 बाय 20. ओके, 20th रूट घेतोय मी आणि इथं काय येणार 20th रूट घेतल्यावर काय होणार, दॅट इज असं होणार ना 1 बाय 20. सो 1 बाय 20 आणि दिस 20 कॅन्सल होणार, हे असं असतं. ठीक आहे, सो फक्त y राहणार आणि इथं x राहणार. ओके, म्हणजे y बाय x इक्वल टू दिस टर्म, एवढं लक्षात राहू दे. सो मी असं लिहितो y बाय x इक्वल टू दिस टर्म 1 मायनस के 1 प्लस के रेस टू 1 बाय 20. सो आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट तर मी तुम्हाला आता सांगितलं जस्ट. ठीक आहे, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय आहे ना, पहिलं एक्स ऍज इट इज. ओके, फंक्शन अपॉन फंक्शन आहे, सो दॅट टाइम एक्स ऍज इट इज, डेरूट ऑफ वाय, काय तर डेरूट ऑफ वाय dy बाय dx. सो इथे ना dy बाय dx मायनस वाय ऍज इट इज आणि डेरूट ऑफ एक्स काय येतं 1 येतं. सो मी इथे लिहिणार 1 अपॉन एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल टू अपॉन एक्स चा स्क्वेअर. हे डिफरन्शिएशन u अपॉन v चा रूल आहे. ठीक आहे, डेरूट ऑफ दिस कॉन्स्टंट टर्म इज अ 0. ओके, सो इथे येणार 0. ठीक आहे, चला काढा पटकन स्क्रीनशॉट, चला लवकर काढा. काढला.
बघा 1-2 स्टेप मध्ये आन्सर येईल. तुम्हाला फक्त रूल माहिती पाहिजे, बाकी जास्त काही नाही. ठीक आहे. चला बघा आता काय काय करणार. एक्स स्क्वेअर डिवाइडला तिकडे गेलो मल्टिप्लाय, सो झिरोच आहे ना. सो इथं काय राहिलं मग एक्स dy बाय dx मायनस वाय इक्वल टू 0. सो मायनस वाय तिकडे गेला प्लस वाय, सो इथे येणार एक्स dy बाय dx इक्वल टू वाय. ठीक आहे. पण एक्स मल्टिप्लाय नाही, तिकडे गेलो डिवाइड, सो दॅट टाइम एक्स काढणार, इथे लिहिणार एक्स. हेन्स प्रूफ. आला का? हेन्स प्रूफ. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये ऑल तुम्हाला y बाय एक्सच आणायचंय आणि ह्याच मेथडने करायचंय. म्हणजे राईट साइडला कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचं सिम्प्लिफाय करायचंय. ठीक आहे. चला ना क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. दॅट इज 7th वाला. ओके. चला बघा काय करणार इथं. e रेस टू दिस power, so that is x raised to 7 minus y raised to 7 upon x raised to 7 plus y raised to 7 आहे equal to constant that is a. ओके. मग आता मला सांगा इथं e raised to power आहे. ओके. जर मला पॉवर खाली घ्यायचं असेल तर मी काय यूज करणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, सो दॅट टाइम इथं लॉग येणार, लॉग ऑफ e raised to this angle x raised to 7 minus y raised to 7 upon x raised to 7 plus y raised to 7. ठीक आहे. इक्वल टू लॉग ऑफ दिस a. ओके. दोन्ही साइडला लॉग घ्यावं लागेल ना, तरच बॅलन्स होईल. ओके. आता लॉग e च्या म्हणजे लॉग अँगलच्या पॉवरला काय ही व्हॅल्यू आहे. ओके. मग अँगलला जर पॉवर असेल तर पॉवर लॉगच्या पुढे येतं. समजलं? म्हणजे अँगलला जर पॉवर असेल तर ही टर्म पुढे येणार, सो दॅट इज x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7 प्लस y रेस टू 7. ठीक आहे. हे 7 आहे. ओके. आणि इथं काय येणार, लॉग e. लॉग e ऍज इट इज राहणार आणि लॉग e ची व्हॅल्यू काय येते 1 येते, सो मी लिहिणार नाही. ओके. सो इथे येणार लॉग a. सो लॉग a म्हणजे काय, कॉन्स्टंट टर्म आहे. सो कॉन्स्टंट टर्म वी कॅन से हियर k. ओके. सो हे इकडे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय, सो x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 इक्वल टू, बघा k ने मी ह्याला डायरेक्ट तिथे मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. हे तिकडे गेलं काय होणार, मल्टिप्लाय होणार, सो k इंटू x रेस टू 7 प्लस k इंटू y रेस टू 7. ठीक आहे. मग आता काय करू शकता, हे टर्म तिकडे न्या, हे टर्म इकडे आणा, सो x रेस टू 7 हे इकडे आलं मायनस k x रेस टू 7. x रेस टू 7 ची टर्म एका साइडला आणि इथे काय राहिलं, आता k राहिलं ना, k y रेस टू 7 हे मायनस आहे, तिकडे गेला प्लस y रेस टू 7. ठीक आहे. एक काम करा, y रेस टू 7 कॉमन, x रेस टू 7 कॉमन. ठीक आहे. सो कॉमन काढलं काय राहणार, x रेस टू 7 कॉमन काढतोय, सो 1 मायनस k राहणार, 1 मायनस k इक्वल टू y रेस टू 7 कॉमन काढतोय, सो k प्लस 1 राहणार, काय राहणार y रेस टू 7 k प्लस 1. बरोबर ना, k प्लस 1च राहणार. आता ही टर्म तिकडे न्या, ही टर्म इकडे आणा, कारण y रेस टू 7 वर पाहिजे, कारण y बाय x फाइंड आउट करायचं ना. सो इथे आलं काय येणार, इथं y रेस टू 7 अपॉन हे तिकडे गेल्यावर x रेस टू 7. ओके. हे इथं आलं 1 मायनस k, हे मल्टिप्लाय तिकडे गेलं डिवाइड, सो k प्लस 1. ठीक आहे. मग आता एक काम करा, 7th पॉवर केला का होणार 49 येणार, पण 7th रूट करा. ठीक आहे. 7th रूट ऑन बोथ साइड, सो दॅट टाइम 1/7 येणार. ठीक आहे. सो इथे येणार बघा, पहिले मी हे y बाय x लिहितो, कारण 7th पॉवर रूट केल्यावर काय होणार, 7th रूट 7 आणि 7 निघून जाणार. ठीक आहे. असं असतं. आणि इथं काय येणार 1 मायनस k 1 प्लस k. ठीक आहे. 1 प्लस k लिहिलं तर चालेल आणि 1/7 येणार. ठीक आहे. सो डिफरन्शिएट करा. आता डिफरन्शिएट केला काय ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, सो दॅट टाइम x ऍज इट इज, y चे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस y ऍज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन x चा स्क्वेअर. ओके. हा रूल आहे. इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म, सो दॅट इज 0. सो इथे येणार 0. आणि माहिती तुम्हाला हे तिकडे गेल्यावर काय होतं 0 होणार. ओके. हे तिकडे गेल्यावर 0
आणि मायनस वाय तिकडे गेलो प्लस वाय. सो वाय आणि हे एक्स मल्टिप्लाय तिकडे गेलो डिवाइड. सो डीवाय बाय डी एक्स ची टर्म काय ना मी डायरेक्ट लिहितो, दॅट इज वाय बाय एक्स. ठीक आहे, हे मी डायरेक्ट लिहिलंय कारण ह्याच्या अगोदरचे जे काही 6 क्वेश्चन आहेत ते सेम मी तेच करतोय ना. ठीक आहे, समजतंय का, सेम तेच करतोय. मग तेच करायला जरासा कंटाळा येतो, थोडं जरासा ऍडजस्ट करा. ठीक आहे, आणि तुम्ही पण जरासा प्रॅक्टिस करा. ओके, चला काय संशय ना. क्वेश्चन नंबर 4 मधला लास्ट क्वेश्चन दॅट इज 8 वाला. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 चालू आहे आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 10 क्वेश्चन आहेत आणि 10 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. या एक्सरसाइज मध्ये शो दॅटचे क्वेश्चन मिस करू नका. ठीक आहे, जर शो दॅटचे क्वेश्चन जर तुम्हाला येत नसतील आणि तेच बोर्डला येणार आहेत मग तुम्हाला मार्क्स कसे पडणार. ठीक आहे, म्हणून शो दॅटचे सगळे क्वेश्चन करा. ठीक आहे, चला लक्ष द्या. इथं मी फक्त थोडंसं सॉल्व्ह करून देणार, बाकीचं तुम्ही करायचं हे वाला. सो बघा काय करणार, साइन आहे तिकडे गेला काय होणार, साइन इनवर्स होणार. सो दॅट इज दिस अँगल ऍज इट इज. सो x⁻³ मायनस y⁻³ अपॉन x⁻³ y⁻³ इक्वल टू साइन आहे तिकडे गेलो साइन इनवर्स a⁻². सो बघा कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट असेल तर के. पण मी याला कॉन्स्टंट कसं समजतो रे, कॉन्स्टंट का समजतो, कारण जिथं ए असेल किंवा बी असेल किंवा सी असेल तर त्यावेळेस मी त्या टर्मला मी कॉन्स्टंट समजतो. ठीक आहे, जर एक्स असेल तर फंक्शन असणार, कारण बघा इथे एक्स आणि वाय हे फंक्शन आहेत तुमचे, समजते का. सो म्हणून मी ही टर्म कॉन्स्टंट समजतो. सो हे तिकडे गेला का होणार, मल्टिप्लाय होणार. सो मग तुम्हाला त्याच मेथडने सॉल्व्ह करावं लागेल आणि तुम्हाला काय भेटणार, dy बाय dx इक्वल टू y बाय x. ठीक आहे, ही टर्म तिकडे न्या आणि कॉन्स्टंट तिकडे मल्टिप्लाय करा. ठीक आहे, एवढं करावं लागेल तुम्हाला. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 चालू करतो, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, चला ना. क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट वाला क्वेश्चन आहे, इफ काय दिलंय, इफ log x प्लस वाय इक्वल टू log x इंटू वाय. ओके, हे फंक्शन आहे प्लस पी, पण पी काय आहे, वेर पी इज अ कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे, पी काय आहे, कॉन्स्टंट. सो मला ह्याच्यावरून ह्या फंक्शन वरून देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर शो करायचं आहे. ठीक आहे, मग कसं करायचं, 1 बाय 1 शिकूया आपण. ठीक आहे, चला बघा लॉग दिलं ही टर्म प्लस पी. ठीक आहे, मग आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो दॅट टाइम लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तर मला सांगा, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. सो दॅट इज 1 बाय एक्स येणार. हे जे काय अँगल आहे तेच अँगल मी खाली लिहिणार. सो मी काय लिहिणार मग, लॉग 1 अपॉन दिस अँगल. ठीक आहे, सो दॅट इज 1 अपॉन दिस अँगल एक्स प्लस वाय. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, एक्स प्लस वाय चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. ठीक आहे, त्याला विसरू नका. इथे काय करणार, लॉग ऑफ दिस अँगल. सो 1 अपॉन दिस अँगल एक्स इंटू वाय. ठीक आहे, समजते का. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय चा, एक्स इंटू वाय. ठीक आहे, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ पी काय ना, कॉन्स्टंट आहे सो 0 येणार. ओके, पुढे 1 बाय एक्स प्लस वाय ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय तर 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय तर dy बाय dx येतं. ठीक आहे, सो dy बाय dx इक्वल टू 1 बाय एक्स वाय एज इट इज. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय. सो फंक्शन इंटू फंक्शन आहे. सो दॅट टाइम u इंटू v चा रूल अप्लाय करावा लागेल. कसं u इंटू v चा रूल अप्लाय करतो आपण. सो पहिलं x तसाच ठेवणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ y काढणार. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय येतं, सो dy बाय dx येतो, मध्ये प्लस असणार आणि अगेन y तसाच ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतो. सो इथं आपण 1 लिहिणार. ठीक आहे, हे प्लस 0 नाही लिहिले तर चालेल. मग आता एक काम करा, ह्याने आतमध्ये मल्टिप्लाय करा. मग बघा काय काय येते, 1 बाय ह्याने आतमध्ये मल्टिप्लाय करते 1 अपॉन एक्स प्लस वाय येणार. ठीक आहे, प्लस हे इंटू दिस टर्म. सो 1 अपॉन एक्स प्लस वाय dy बाय dx. ठीक आहे, चला आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो दॅट टाइम बघा काय होणार, एक्स अपॉन एक्स इंटू वाय dy बाय dx हे असं येणार. ठीक आहे, प्लस
हे y नी 1 ला मल्टिप्लाय होणार y अपॉन x अपॉन y, x इंटू y. ठीक आहे, हे टर्म असे येणार. सो x गेट कॅन्सल, y गेट कॅन्सल. सो रिमेनिंग काय करणार नीट बघा, 1 अपॉन x प्लस y. ओके, सो प्लस 1 अपॉन x प्लस y dy बाय dx. ठीक आहे, इथं 1 अपॉन y dy बाय dx राहिलं. सो इक्वल टू लिहितो, खाली इक्वल टू लिहितो पण तुम्ही समोरच लिहा इक्वल टू. ठीक आहे, 1 अपॉन y dy बाय dx प्लस 1 अपॉन x राहिलं. सो इथे ना 1 अपॉन x. ठीक आहे, फक्त 1 अपॉन x राहणार. हा, चला पहिला एवढं स्क्रीनशॉट काढा पटकन लवकर. काढलं का? बघा काय राहते आता 1 बाय 1. सो आता एक काम करा, dy बाय dx ची टर्म एका साईडला घ्या. काय करणार आता, dy बाय dx ची टर्म आहे ना, आता बघा हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस आणि ही टर्म तिकडे नाही. ठीक आहे, dy बाय dx ची टर्म मी एका साईडला लिहितोय. सो इथे काय येणार मग 1 अपॉन x प्लस y dy बाय dx. हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस, सो मायनस 1 अपॉन y dy बाय dx इक्वल टू, हे तसंच ठेवतो 1 बाय x तसंच, मायनस हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस होणार. सो मायनस 1 अपॉन x प्लस y. ठीक आहे, चला आता बघा dy बाय dx कॉमन. सो dy बाय dx कॉमन, आतमध्ये काय राहिलं 1 अपॉन x प्लस y मायनस 1 अपॉन y राहिलं. ठीक आहे, याने इथं मल्टिप्लाय करा, याने इकडे मल्टिप्लाय करा. सो x प्लस y 1 चा x प्लस y मायनस x येणार. ठीक आहे, x 1 चा x येणार, x इंटू दिस टर्म. ठीक आहे, हे असं आलं. सो ह्याने इकडे मल्टिप्लाय करा, ह्याने इकडे मल्टिप्लाय करा. सो काय करणार dy बाय dx y1 चा y मायनस, बघा मायनस इथं. सो ह्याने इकडे मल्टिप्लाय करा. सो x प्लस y राहणार, x प्लस y राहणार अपॉन x प्लस y इंटू y. ठीक आहे, सो मी हे मायनस आतमध्ये शिफ्ट पण करतो. सो इथं मायनस येणार, इथं पण मायनस येणार. ठीक आहे, हे आतमध्ये शिफ्ट पण केलं. सो इक्वल टू काय राहिलं मग इथं बघा मायनस x प्लस x गेट कॅन्सल. सो ओनली रिमेनिंग इज y, x प्लस y. ठीक आहे, मग आता बघा काय करणार, मायनस y प्लस y गेट कॅन्सल. सो मायनस x एज इट इज राहणार, dy बाय dx मायनस x एज इट इज. बघा ही टर्म x प्लस y इथे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार. सो बघा ही टर्म इकडे वर जाणार. सो वरची टर्म आणि खालची टर्म कॅन्सल होणार. सो मी त्याच्या आधीच कॅन्सल करून टाकतो. ठीक आहे, सो राहणार काय काय मग मायनस x राहणार आणि y राहणार. ओके, इक्वल टू काय राहणार मग y बाय x राहणार. सो y ने तिकडे मल्टिप्लाय करा, हे रफ करतो नीट लक्ष द्या व्यवस्थित. सो dy बाय dx इक्वल टू मायनस, बघा हे y ना तिकडे मल्टिप्लाय करतो. सो y इंटू y स्क्वेअर अपॉन मायनस x आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. ठीक आहे, सो x तिकडे हा जो x आहे ना तिकडे गेल्यावर डिवाइड होणार, असं होणार. ठीक आहे, x इंटू x स्क्वेअर. सो मायनस एज इट इज x स्क्वेअर. आलं का प्रूफ? बघा हेच प्रूफ. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन म्हणजे एक्सरसाइज 1.2 मधला 1.3 मधला क्वेश्चन नंबर 5 आणि सेकंड वर. ठीक आहे, ह्याच्या नेक्स्ट पुढचा जो व्हिडिओ असेल 1.3 ऑल क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे याचे खूप व्हिडिओ झालेले आहेत, समजते का? कारण मी थोडं शिकवत आलोय ना आणि सगळे सम घेतोय, म्हणून ह्याचा जो सिलेबस जो आहे ना तो खूप मोठा आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही 1 बाय 1 म्हणजे रोज 2 तरी व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे, तरच तुम्ही कव्हर करू शकणार आहे पूर्ण 12 स्टँडर्डला. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला खूप अवघड जाईल. ओके, चला स्टार्ट करतो. लॉग दिस अँगल टू दी बेस 10 इक्वल टू 2 आहे. जर मला लॉग काढून टाकायचं असेल तर ह्याची जी काय पॉवर आहे ते ह्याच्या 2 च्या बेसला जाणार. सो दॅट इज इथे हे 10 जे आहे ना ते 10 इकडे येणार. 10 रेस टू हे जे काय कॉन्स्टंट आहे ते पॉवरला जाणार. सो 10 रेस टू 2 होणार. ठीक आहे, सो लॉग निघून जाणार. सो मग राहिलं काय x रेस टू 3 मायनस y रेस टू 3 अपॉन x रेस टू 3 y रेस टू 3. ठीक आहे, प्लस आहे. ठीक आहे, इक्वल टू 10 इकडे येणार
आणि लॉग निघून जाणार. सो 10 रेस टू दिस कॉन्स्टंट टर्म इन टर्म्स ऑफ पॉवर. ठीक आहे, 10 चा स्क्वेअर किती येतो? 10 चा स्क्वेअर दॅट इज 100. ओके, सो हे डिवाइड झालं, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो तिकडे गेला काय होणार मग? मायनस y रेस टू 3 इक्वल टू 100 ऍज इट इज x रेस टू क्यूब प्लस y क्यूब. ठीक आहे, पण आपल्याला हे क्वेश्चन दिलेलं आहे आणि शो दॅट काय करायचंय? dy बाय dx इक्वल टू मायनस 99 x स्क्वेअर अपॉन 101 y स्क्वेअर हे प्रूफ करायचंय. ठीक आहे, स्टेप तर तुम्हाला असंच करावं लागेल. पुन्हा 100 ने मल्टिप्लाय करा. सेम जसं क्वेश्चन नंबर 4 मध्ये जसं केलं ना आपण, सेम तसंच आहे. इथं पहिलं तुम्हाला k द्यायचे, ते समजते का? आपण k घ्यायचो तिथं. सो k ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचो, पण इथं 100 आहे, 100 ने मल्टिप्लाय करा. सो काय होणार मग? क्यूब मायनस y रेस टू क्यूब इक्वल टू 100x क्यूब. ठीक आहे, प्लस 100y क्यूब. ठीक आहे, चला एक काम करा, काय करू इथं मी बघा, मायनस y क्यूब आहे, तिकडे गेला काय होणार? प्लस होणार. ठीक आहे, हे इकडे आणा. सो इथे काय होणार मग? x क्यूब, हे इकडे आणा मायनस 100x क्यूब इक्वल टू हे 100y क्यूब तसंच. ओके, y क्यूब इक्वल टू हे मायनस आहे, तिकडे गेला प्लस, प्लस आहे ना इथे प्लस y क्यूब. सो x क्यूब कॉमन काढा. सो आतमध्ये काय राहणार? 1 मायनस 100. बघा x क्यूब कॉमन काढतोय, सो 1 मायनस 100, 1 मायनस 100 इक्वल टू पुढं y क्यूब कॉमन. ओके, y क्यूब कॉमन काढला, काय राहणार? 100 प्लस 1 राहणार 100, कारण y क्यूब कॉमन काढलाय, सो 1 राहणार प्लस 1. सो काय करणार मग? बघा 1 मायनस 100 दॅट इज मायनस 99, मायनस 99 एक्स क्यूब. ठीक आहे, इक्वल टू 101 y क्यूब. ठीक आहे, मग आता पुढे बघा, एक काम करा, डायरेक्ट डिफरन्शिएट करून टाका. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो विथ रिस्पेक्ट टू x करतोय, सो दॅट टाइम मायनस 99 हे मल्टिप्लाय आहे कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट टर्म जर मल्टिप्लायला असेल तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढा. सो मी बाहेर दिलं. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? एक्स क्यूबचं. सो पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस करतो, हे माहिती तुम्हाला. सो पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतो? 1 येतो, पण लिहिणार का आपण? नाही लिहिणार. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतो? 1 येतो, पण लिहिणार का? नाही लिहिणार. ठीक आहे, इक्वल टू 101 ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब. पहिला पॉवर खाली घ्या, पॉवर खाली. सो y पॉवर मधून एक लेस, सो दॅट इज 2 येणार ना. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय येणार? dy बाय dx. त्याला विसरू नका. ठीक आहे, सो बघा हा 3 आणि हा 3 कॅन्सल. का कॅन्सल? कारण हा 3 बघा, हा आणि हा 3 सो मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. सो 3 आणि 3 कॅन्सल होणार. ठीक आहे, म्हणून आता 101 y स्क्वेअर मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. सो काय येणार मग? मायनस 99 एक्स स्क्वेअर अपॉन हे मल्टिप्लाय तिकडे गेलो डिवाइड 101 y स्क्वेअर इक्वल टू dy बाय dx. ठीक आहे, चला आलं हेन्स प्रूफ. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला डिफरन्शिएशनचे स्टार्टिंगचे फॉर्म्युले यायला पाहिजे. ठीक आहे, फॉर्म्युले जर येत असतील तर हे तर तुमच्यासाठी खूप इझी जाईल. ठीक आहे, चला काढा तुमच्या. चला लवकरच पोर्शन कव्हर कम्प्लीट करून तुमचा. ठीक आहे, जरासा टाइम लागेल, कारण 10 स्टँडर्डचा पण करावं लागतं मला, आणि ऑफलाईन क्लासेस पण चालू झाले. ठीक आहे, म्हणून जरासा मला टाइम लागतोय व्हिडिओला, म्हणजे नाही का टाइम भेटत नाही मला. ओके, तर जरासं समजून घ्या. तोपर्यंत बाय बाय.